अकोले तालुक्यातील 99% लोकांना माहीत नसलेला उदासीन बाबाचा मठ, ठिकाण शेकायवाडी कचराकुंडी जवळ, प्रवरा नदीच्या तीरावर। प्रकाश झोतात नसलेला हा मठ 8 दिवसांपासून चांगलाच प्रकाश झोतात आलाय। त्याचं असं झालं की या मठाची सेवा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या आखाड्याने विठ्ठल दशरथ देशमुख नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती। या परिसरात संत उदासीन बाबांनी तपश्चर्या केली आणि याच परिसरात ते समाधीस्थ झाले। बाबांच्या अनेक शिष्यांनी देखील या परिसरात समाधी घेऊन या परिसराला वेगळी ओळख निर्माण करून दिली। पण या समाधी स्थळाची सेवा करण्यासाठी नेमणूक केलेल्या विठ्ठल देशमुख हा आखाड्याच्या नियमाविरोधात जाऊन संसाराच्या गरडात अडकला। ग्रस्ती जीवन जगतोय। 4 बायका केल्यात, आता 5वी बायकी कुठं अकोल्यामध्ये घेऊन राहतोय। इथं एवढी गंदगी होती त्या समाधीत तशी की आम्ही सोमवारी आल्यावर साफसफाई करतो तर म्हणतो माझ्या मालकीची जमीन आहे, माझी जमीन आहे, इथं तुमचा काय संबंध आहे, इथं कार्यक्रम होऊ देत नाही म्हणत होता। म्हटलं आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, आमचा पंचायती बडा उदासी आखाड्याचे सगळे श्री महंत लोक येणार आहेत, तर त्यांनी आम्हाला स्टे लावला होता की आम्ही परवानगी देत नाही। तर त्यांनी आमच्या याच्या अगोदरच त्यांनी पहिलंच त्याला टीप लागलेली होती की हे येणार आहेत। 8-10 दिवसापासूनच त्याला माहिती होती की हे साधू लोक इथं येणार आहेत, तेव्हा त्यांनीच त्याच्या हाताने कुलप हे ते तोडून टाकलेले आहेत। आणि आम्ही ज्यावेळेस सोमवारी आलो इथं तेव्हा हे आंब्याच्या झाडाखालीच बसलो होतो, आम्ही कुठंही गेलो नाही किंवा त्याच्या दाराला स्पर्श केलेला नाही। तर त्यांनी आमच्यावर चोरीचा आरोप असा केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये, आम्ही बी त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। आणि 2 बायका इथं त्यांनी मारून टाकल्यात का मेल्या आहेत का ते परमेश्वराला माहीत असेल। एक मुलगी त्यांनी दत्तक दिलेली आहे काय, आणि आता जी बायको आहे ती तिथं हे पंचायती बडा उदासी जी आमची सनकाधिकांची जी परंपरा आहे सनत कुमारांची, त्याचा यांनी भंग केलेला आहे। इथं ही सनकाधिकाची जी परंपरा आहे म्हणजे ब्रह्मचारी, कटु ब्रह्मचारी परंपरा आहे। इथं गृहस्थी जीवनामध्ये जगता येत नाही, राहता येत नाही काय, त्यांनी आमच्या आखाड्याचा सनकाधिकांचा भंग करून टाकलेला आहे। विठ्ठल देशमुख यांनी 2 लग्न केले होते, त्याची एक मुलगी दत्तक दिली असल्याची चर्चाही ग्रामस्थ करतायत। वैरागी जीवन सोडून प्रपंचात अडकलेला विठ्ठल देशमुख यांनी मठाच्या मालकीची असलेली 4 एकर जागा आपल्या नावावर केली असल्याची ही चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे। आज 12/12/2018 को उदासीन मठ अकोले में संत समाज, अखाड़ा और भक्त मंडल सभी एकत्रित हुए। जो पहले यहाँ बाबा जी थे वो मठ के विपरीत कार्य किया, संपत्ति का हो या कानून का हो आदि जो भी मठ के अनुरूप कार्य होने चाहिए वो कार्य नहीं किया है। उसी उपलक्ष्य में संत समाज भक्त मंडल सब इकट्ठा हुआ है और उनको निष्कासित करके वर्तमान में बाबा सेवादास जी को महंत नियुक्त किया है। बाबा सेवादास जी उदासीन मठ के आज से महंत हैं और मठ के अनुरूप कार्य करें, यही संत समाज भक्त मंडल चाहता है। अगले वाले ग्रस्त होने के कारण इनको जो है रिजेक्ट किए गए। वो जो मठ के विपरीत कार्य किया है, इससे पहले जो बाबा जी थे वो गृहस्थ हो गए और हमारे संप्रदाय के अनुसार गृहस्थ को महंत बनने का अधिकार नहीं है, इसलिए उनको निष्कासित किया गया है। वो बाबा कहाँ से आए थे और कैसे बाबा बन गए? अब ये तो सब छानबीन करना पड़ेगा कि वो बाबा जी आए कहाँ से थे और कैसे महंत बन गए और किसने बनाया। ये भी
सब तहकीकात करने पर पता लगेगा, क्योंकि ये पुरानी बात है। सब देखना पड़ेगा उनका, सब क्या कैसे से कैसे यहाँ आके कैसे उन्होंने ऐसा कर लिया। लेकिन अब जो पीछे है वो ठीक है, लेकिन अब वर्तमान में बाबा सेवादास जी यहाँ के महंत हैं और उन्हीं के अनुसार यहाँ का सारा कारोबार है। धन्यवाद। विठ्ठल देशमुखचे सुरू असलेले हे कृत्य स्थानिक नागरिकांच्या अनेक दिवसांपासून कानावर पडत होते। अचानक त्र्यंबकेश्वर येथील आखाड्याचे सर्व साधू महंत मठात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठल देशमुख यास पाय उतार करून टाकले। वैरागी जीवनात प्रपंच करणाऱ्या लोकांना आम्ही आमच्या थारा देत नाही असे म्हणत सर्व साधू महंतांनी महंत सेवादास उदासीन यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली। गावच्या वतीने आम्ही सर्व गावकरी आणि अकोलेकर आणि शेकावडीवासी आम्ही सर्व या महाराज लोकांच्या स्वागतासाठी इथं आलो आणि हा मठ जे कोणी त्यांनी नेमलेला महाराज होता पूर्वीचा, त्या महाराजाच्या विरोधात त्यांनी इथं येऊन मीटिंग केली। त्यांच्या आखाड्याची मीटिंग झाली आणि त्या आखाड्याच्या मीटिंगमध्ये त्यांचा एक निश्चित ठराव झाला आणि महाराज इथं नवीन महाराजांची सेवादास महाराजांची नेमणूक केली। त्याबद्दल त्यांच्या आखाड्याचे तर प्रथमतः मी अकोलेवासी यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आभार मानतो, कारण की हा मठ खरं तर हा संन्याशांचा मठ आहे। इथं जो कोणी येईल तो संन्यासी किंवा जो कोणी येईल तो उदासी। प्रापंचिक सुखात अडकलेल्या विठ्ठल देशमुख यांनी या साधू महंतांवर मठात चोरी केल्याची तक्रार दाखल केली आहे। नवीन नेमलेल्या मठाधिपती सेवादास महाराज यांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केलंय, त्यामुळे कधीच चर्चेत नसलेला हा मठ 8 दिवसांपासून चांगलाच चर्चेत आलाय। तसेच जमिनीच्या वादामुळे हे प्रकरण कोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी गणेश आवरीसह अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले।